नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो काळ्या दांड्याचा अळू आणूक. अळू घेऊन येला. आता त्याचे हे दांडे असे सोलून घेतात. नमस्कार मंडळी, काल मी काळा अळू घेऊन येलेला. तर आज त्याचा फतफदा बनवतेला. चला त्याची रेसिपी दाखवते आणि त्याला काय काय सामान लागतात त्या अगोदर दाखवते. हे पांढरे वाटाणे, याच्यात चणे असतात, शेंगदाणे असतात आणि हे गोटिये घेतलेले असतात. ते धुणार आणि कुकरमध्ये लावणार, 4 शिट्टे करून घेणार. वाटाणे वगैरे मी आता उकडत ठेवले आहे. आता अळूची पानं वगैरे कापूचे आहेत. कालच आम्ही देठ कापून ठेवलेला, आता फक्त पानं राहिली आहे ती कापून घेते आणि उकडत ठेवते. घेतले आणि जाडसर असं कापलं आणि ह्या कुकरात लावते. आता याच्यात ग्लासभर पाणी ओततंय आणि हे आता गॅसवरती ठेवतंय आणि उकडून घेतोय. एका 3 शिट्ट्या काढतोय. भाजक्या वाटप त्याची तयारी करतोय. खोबरा किसलाय आणि कांदा सोबत चिरून घेतले. आता या भाजूया. कढई मस्त गरम झाली. आता त्याच्यात कांदा घालूया. आपण भाजून घेते. खोबरा सुद्धा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. खोबरा चांगला भाजला तर गॅस बंद करताय आणि एका प्लेटीत काढून घेऊन तर थंड करताय. या कुकरमध्ये पूर्ण अळू भरलेला होता. आता शिट्ट्या केल्यावर किती झाला तर बघा, पूर्ण असा तळा गेला. वाटप वाटून झाला. अळू थोडा थोडा फिरून घेतलोय. आता फोडणी घालायची तयारी. कढई तापली. आता त्याच्यात तेल घालतोय. तेल सुद्धा गरम झालं. आता त्याच्यात मोहरी घालतोय. मोहरी तडतडली तसं आता त्याच्यात लसूण टाकतोय. आता लसूण चांगली लाल झाली आहे. गॅस आता मी थोडा वेळ बंद ठेवतोय आणि त्याच्यात मसालो आणि हिंग टाकून घेत आहे. तेल खूप तापला त्यामुळे मसालो जळण्याची शक्यता जास्त, त्याच्यामुळे मी बंद केलं आहे गॅस. 2 चमचे मसाले टाकले. आमचो घरगुती मालवणी मसाला आणि थोडंसं हिंग. योगे बघ. आता या परतून घेते, ढवळून घेते. हे बघा, ह्याच्यातच हा मसाला चांगला भाजलो. आता ह्याच्यात मी पेटलेला या अळू घालून घेते. आता गॅस चालू करते. हे चांगला मिक्स करून घेते. ह्या कढईत अळू पुराचं नाही म्हणून मी पोपात काढून घेतलंय. नाही ह्याच्यात थोडं वाटप टाकलाय आणि थोडी कोकमा टाकलाय आणि ढवळून घेतलंय. त्याच्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकलंय आणि पुन्हा ढवळून घेतलंय.
ह्यो माझं बोको बघा आंबट खाता. बाबू कशा लागता कशा खातस मग. अळू तयार झाला. आता माझ्या सासूबाईंका भरवतोय आणि तिकाच विचारतोय कसा झाला आता अळू. कोण इला रे. तिका तर अळू खूप आवडला. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. गरम हा. मी बनवलेला अळू तर चांगला झालाच. जर तुमका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.